भारत चीनच्या बॉर्डरवरती आजही या महान देशभक्त सैनिकाची आत्मा पहारा करत आहे. आपल्याला माहीतच आहे की देशभक्ती ही अंतःकरणातून असावी लागते. एक खरा देशभक्त आपल्या देशासाठी काय करू शकतो याचं उदाहरण आज आपण पाहणार आहोत. आज आपण त्या देशभक्ताबद्दल माहिती घेणार आहोत जे शरीराने तर नाहीत, पण आजही त्यांची आत्मा ही आपल्या सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करते आहे. एक असा सैनिक ज्याचा मृत्यू 1968 मध्ये झाला, पण आजही तो आपल्या देशाच्या सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करतो आहे. इतर सैनिकांप्रमाणेच तो आपली ड्युटी करतो आहे. जो सैनिक दिसत नाही, पण तो मात्र आपल्या सैनिकांसोबत नेहमी असतो. हे ऐकल्यावरती तुम्हाला काहीतरी अफवा पसरवत आहे असे वाटेल, पण ही सत्य घटना आहे. पूर्ण माहिती ऐकल्यावरती तुमच्या शरीरावरती रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इंडिया चीन बॉर्डरवरती 2 सैनिक थंडीमध्ये देशाचं रक्षण करत होते. थंडीचा कडाका इतका जास्त होता की थंडी सहन करणं शक्य नव्हतं. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये दोघांना डुलकी लागली, पण अगदी काहीच वेळामध्ये त्या दोघांच्या गालावरती जोरात चपराक बसल्या. दोघेही खडबडून जागे झाले. तेव्हा त्यांच्यासमोर एक सैनिक उभा होता. तो ओरडून त्यांना म्हणाला, सावध राहून आपली ड्युटी करा. तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी इथे तैनात आहात. त्या सैनिकाचं बोलणं ऐकून दोघांनी शरमेनं मान खाली घातली आणि त्यांनी सांगितलं, बाबाजी, आम्हाला माफ करा. पुन्हा आमच्याकडून असं कधीच घडणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, समोर सैनिक होता, मग त्यांनी त्याला बाबाजी असं का म्हटलं? तर तो सैनिक म्हणजेच बाबा हरभजन सिंग. त्यांचा मृत्यू सिक्कीमच्या नथुला पास येथे 1968 मध्ये झाला होता. जेव्हा ते 3 दिवसांपर्यंत लापता होते, तेव्हा तेथील सैन्यानं असं मानलं होतं की ते सैन्यातून पळून गेले आहेत. हरभजन सिंगचा जन्म 30 ऑगस्ट 1946 मध्ये गुंजरावाला येथे झाला होता, जे की आता पाकिस्तानमध्ये आहे. 1966 मध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये हरभजन सिंग एक सैनिक म्हणून रुजू झाले होते. काही काळानंतर त्यांची बदली नाथुला येथे झाली. तिथेच एका घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की ही घटना जेव्हा घडली, जेव्हा ते घोड्यांना तुकुला येथून डोंगचुईला येथे घेऊन जात होते, तेव्हा तेथे त्यांचा पाय घसरून ते नाल्यामध्ये पडले. तेथे पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्यांचे शरीर 2 किलोमीटर लांबपर्यंत वाहून गेले. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या दिवशी तेथे हिमवृष्टी झालेली होती, त्यामुळे त्यांचा पत्ता लागू शकला नाही. तेव्हा तेथील सैनिकांना आणि अधिकारी लोकांना वाटले की आपल्या ड्युटीपासून वाचण्यासाठी हरभजन सिंग तेथून पळून गेलेला आहे. मात्र एके दिवशी हरभजन सिंग आपल्या एका सैनिक मित्राच्या स्वप्नामध्ये आले. त्यांनी स्वप्नामध्ये त्या मित्राला आपलं शरीर कुठे आहे ते सांगितलं. त्या सैनिकानं ही गोष्ट आपल्या अधिकाऱ्यांना सांगितली. अगोदर अधिकारी या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण त्या सैनिकानं बरीच विनवणी केल्यानंतर एक सैनिकांची टोळी हरभजन सिंगचं स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणावरती पोचली. तेव्हा तिथे त्यांना हरभजन सिंगचे शरीर आणि रायफल दोन्ही मिळाले. सैन्याला असे वाटले की त्यांनी पळ काढलेला आहे, तो भित्रा आहे, पण त्यांना आता आपली चूक लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी मोठ्या सन्मानानं त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर काही काळ पुन्हा गेला आणि एकदा हरभजन सिंग आपल्या सैन्याच्या तुकडीतील एका सैनिकाच्या स्वप्नामध्ये आले. त्यांनी त्याला सांगितलं, माझं शरीर गेलं आहे, पण माझा आत्मा मात्र नेहमी ऑन ड्युटीच राहील. त्या स्वप्नाला सर्वजण मनाचा भास असे मानत असत, पण त्यानंतर त्यांच्यासोबतच्या सैनिकांसोबत असे काही घडू लागले की ज्यामुळे त्यांना हरभजन सिंग असल्याची शाश्वती वाटू लागली. जसे की कुणाकडून काही चूक होणार असेल किंवा एखादी घटना होणार असेल, तर हरभजन सिंग अगोदरच आपल्या साथीदारांच्या स्वप्नात येऊन त्या घटनेबद्दल सांगत असत. तेथे ड्युटी करणाऱ्या सैनिकांचं असं म्हणणं होतं की सिक्कीमच्या त्या कडाडत्या थंडीमध्ये देखील एखाद्या सैनिकाला झोप लागू शकत नाही आणि चुकून जर का झोप लागली तर हरभजन सिंग येऊन त्याला चपराक देऊन उठवतात. तेथे तैनात असणाऱ्या सैनिकांना नेहमी हरभजन सिंग आपल्यासोबत आहे याचा आभास होत असतो. पण हा आभास फक्त भारतीय सैनिकांनाच नाही, तर तेथील चीनी सैनिकांना देखील होत असतो. कारण चीनच्या अनेक अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले होते की तुमचा एक सैनिक घोड्यावरती आमच्या भागामध्ये फिरत असतो, तुम्ही त्याला तुमच्याकडे बोलावून घ्या. जेव्हा ही गोष्ट उच्च अधिकाऱ्यापर्यंत पोचली, तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीची सत्यता तपासण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जेव्हा ते त्या जागेवरती पोचले, सर्वत्र हिमवृष्टी होत होती.
2 सैनिक त्या सीमेवरती तैनात होते. अचानक त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ते आपापसात कुजबुजतात की खरोखरच कुणीतरी सैनिक सीमेवरती जाऊन गस्त घालत असतो. हैराण होऊन ते एकमेकांकडे पाहतच असतात. तेव्हा त्यांना समोरून एक सैनिक पांढऱ्या घोड्यावरती स्वार होऊन त्यांच्या दिशेने येताना दिसतो. त्याने डोक्यावरती पगडी घातलेली असते. समोर उभ्या असलेल्या त्या सैनिकांकडे पाहून ना तो थांबला ना त्याच्या चेहऱ्यावरचे काही भाव उत्पन्न झाले. तो आपल्या वेगानं पुढे सरकत गेला. ड्युटीवरती असलेले ते सैनिक काही समजण्या अगोदरच तो घोड्यावर स्वार असलेला सैनिक त्या दोघांच्या मधून हवेसारखा निघून गेला. अगदी स्पर्श न होता. त्याबरोबर ते दोघेही सैनिक घाबरले. त्यांना काही कळेना. त्यांनी जे पाहिलं ते सत्य होतं की एखादा भास. त्यांनी सकाळी आपल्या उच्च अधिकाऱ्याला जाऊन रात्रीचा सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतरही त्यांना बऱ्याच वेळा ह्या गोष्टीची प्रचिती आली. जेव्हाही सीमेवरती युद्ध सुरू होत असे तेव्हा एक सैनिक नेहमी त्यांच्यासोबत असत असे. तो शरीराने त्यांच्यासोबत नसायचा पण त्याचा आत्मा मात्र तिथेच असत असे. त्यामुळे हरभजन सिंग हे तेथील सैनिकांसाठी आता बाबा हरभजन सिंग बनले होते. तिथेच रिकामे असलेल्या एका बंकरमध्ये त्यांचे मंदिर बनवले गेले. तेथे बाबांचे कपडे, त्यांचे बूट, त्यांच्या अंथरूण तसेच इतर गरजेच्या वस्तू ठेवल्या गेल्या. सैन्यानं त्यांना सैनिकाचा दर्जा दिला होता. म्हणजे जे नियम इतर सैन्यावरती लागू होत असत ते त्यांच्यावरती देखील लागू होत असत. जसे की पगारवाढ, पदोन्नती. त्या मंदिराची जबाबदारी आर्मीनं आपल्या हाती घेतली. त्यांना सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सारं काही दिलं जात असे. जशी रात्र होत असे तसे मंदिराचे दरवाजे बंद केले जात असत. कारण ती बाबांच्या ड्युटीची वेळ नसत असे. बऱ्याच वेळा सैनिकांनी असे देखील पाहिलेले आहे की त्यांच्या अंथरुणावरती असलेली चादर ही व्यवस्थितपणे रात्री ठेवलेली असताना देखील सकाळी मात्र चुरगळलेली, विस्कटलेली असत असे. त्यांच्या बुटाला माती लागलेली असत असे. भारतीय सेना बाबा हरभजन सिंग यांना भारत चीन यांच्या प्रत्येक प्लॅन मीटिंगमध्ये सामील करत असत. त्या मीटिंगमध्ये त्यांच्या नावाची एक रिकामी खुर्ची ठेवली जात असे. सीमेवरती तणावाचं वातावरण होतं. तेव्हा सैनिक अधिकारी आपल्या छावणीमध्ये झोपलेला होता. तेव्हा हरभजन सिंग यांनी त्याच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की आपले सैनिक बॉर्डरच्या उत्तरेकडे वाढवावेत. चीनी सैन्य 1-2 दिवसांमध्ये येथे हमला करणार आहे. त्यांच्यासोबत 30 सैनिक असतील. आपल्या सैन्याचे आता तिथे फक्त 5 सैनिक आहेत. त्यामुळे चीनी सैन्य आपल्यावरती भारी पडू शकतं. तेथे सैन्य पाठवून द्यावे. इतकं सांगून ते स्वप्न भंग होतं. त्या अधिकाऱ्याची झोप उडते. तो विचार करू लागतो की खरंच हे स्वप्न होतं की एखाद्या येणाऱ्या संकटाचा इशारा. त्याला अगोदर असे वाटते की कदाचित मी हरभजन सिंगच्या विषयी विचार केला असेल म्हणून माझ्या मनी असे विचार आले असतील. पण तरी देखील पुढच्या दिवशी त्या स्वप्नामुळेच हे पूर्ण दिवस बेचैन राहतात. ते विचार करू लागतात आत्तापर्यंत हरभजन सिंग विषयी जितकं काही ऐकलं आहे ते सारं काही सत्य झालेलं आहे. कदाचित हा आपल्यासाठी एखादा मेसेज असावा. ते विचार करतात काहीही असो पण जर का संकटाचा इशारा असेल तर आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ते लगेचच 40 सैनिकांची एक तुकडी त्या चेकपोस्टवरती पाठवून देतात. त्याच रात्री 12:30 वाजता त्यांना चेकपोस्टवरनं संदेश येतो. चीनी सेना त्यांच्या तुकडीसोबत आपल्या चेकपोस्टच्या दिशेने येत आहे. समोरून आलेला संदेश ऐकून तो अधिकारी अचंबित होऊन जातो. तरी देखील स्वतःला भानावर ठेवीत तो त्या सैनिकाला सांगतो, प्रत्येकानं आपापली पोझिशन सांभाळा पण आपल्याकडून पहिल्यांदा गोळीबार सुरू करू नका. कदाचित असे होऊ शकतं की भारतीय सैन्य तिथे अगोदरच तैनात पाहून चीनी सैन्य परत फिरेल. ते जर माघार घेत असतील, परत फिरत असतील तर त्यांना जाऊ द्या. कारण आत्ता आपल्याला युद्ध सुरू करायचं नाही. त्याचप्रमाणे चीनी सैन्यानं जेव्हा अगोदरच भारतीय सैनिकांना चेकपोस्टवरती तैनात असलेलं पाहिलं तेव्हा ते तसेच परत फिरले. या घटनेनंतर हे सिद्ध झाले की हरभजन सिंग शरीरानं मृत झाले पण त्यांचा आत्मा मात्र ह्या सीमा सोडून कधी कुठे गेलाच नाही. त्यांनी खूप वेळा सीमेवरती आपल्या सहकाऱ्यांची मदत देखील केली. ते आजही एक अदृश्य शक्ती बनून सीमेवरती तैनात असलेल्या आपल्या सहकारी सैनिकांची रक्षा आणि मदत करत असतात. बाबा हरभजन सिंग यांना सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी देखील पाठवले जात असते. त्यांच्यासाठी ट्रेनमध्ये एक स्पेशल सीट रिझर्व केली जात असे. 3 सैनिकांसोबत त्यांचं सामान त्यांच्या गावी पोहोचवलं जात असे. जेव्हा त्यांच्या सुट्टीचे 2 महिने पूर्ण होत असत तेव्हा सैनिकांना पाठवून पुन्हा त्यांना सिक्कीममध्ये ड्युटीवर बोलावले जात असे.
जेव्हा 2 महिने बाबा सुट्टीवर असत तेव्हा पूर्ण बॉर्डर हाय अलर्टवर असत असे, कारण तेव्हा सैनिकांना बाबा हरभजन सिंगची मदत मिळत नसे. 2006 साली त्यांना रिटायर केले गेले. त्यानंतर असे म्हटले जाते की बाबा तिथेच बंकरमध्ये राहतात आणि सीमेची रक्षा करतात. बाबा हरभजन सिंग सोबत सैनिकांची खूप आस्था जुळलेली आहे. सैनिक ड्युटीवर जातेवेळी बाबांच्या मंदिरामध्ये माथा टेकवून मग पुढे जातात. असे मानले जाते की बाबा हरभजन सिंग जिलेपला दर्रे येथून नाथुला दर्रे इथपर्यंत सुरक्षा करतात. नाथुलामध्ये बाबा हरभजन सिंग यांच्या स्मृतीमध्ये 2 स्मृतीस्थळे बनवलेली आहेत. एक आहे ओल्ड बाबा मंदिर तर दुसरे न्यू बाबा मंदिर. हे नाथुलामध्येच आहे. याचाच अर्थ असा की खरा देशभक्त हा देशासाठी मृत्यूनंतरही सीमेवरती त्या सीमेच्या रक्षणासाठी उभा आहे. आपल्याला ही गोष्ट पहिले माहीत होती का, की तुम्ही ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकलेली आहे? तुम्ही या स्थळाला भेट दिलेली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजेच आपल्या या महान देशभक्ताची माहिती सर्व देशांमध्ये पसरली पाहिजे. मृत्यू हे एक निमित्त मात्र आहे. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ती तुम्हाला मृत्यूनंतरही जिवंत ठेवते. धन्यवाद.